रागिनी सतीश यादव. माझ्या समेत जी एससी सीट आहे त्याच्यामधून सन्माननीय इंजिनियर प्रवीण कुमारजी पांडुरंग आंबुलगेकर, जे की मागेही नगरसेवक राहिलेले, आताही ते उमेदवार आहेत. त्यानंतर सन्माननीय पूजाताई चौगुले ह्या क्रमांक 2 ला म्हणजे ब मधून त्या उभ्या आहेत. या मशीनवर ही एक मशीन आहे. यावर प्रथम क्रमांकावर सन्माननीय आंबुलगेकर जी आहेत, ज्यांच्या समोर अशा पद्धतीनं बटन दाबायचं आहे. क्रमांक 2 ला म्हणजे त्यांचं जे त्या जागेसाठी ब मधून प्रथम क्रमांकाला जे पिंक कलर मध्ये आहे, पूजाताईचं नाव आहे, त्यांच्या समोर अशा पद्धतीचं बटन दाबायचं आहे. मात्र खाली ह्या मशीनवर शेवटी मी आहे बरं का, येलो कलर मध्ये. थोडं लक्ष करून बघा, नाहीतर 2 दाबून पुढच्या मशीन कडे जा, असं होऊ नये. या पहिल्या मशीनच्या येलो कलर मध्ये क मध्ये प्रथम क्रमांकाला माझं नाव आहे रागिनी सतीश यादव. माझ्या समोरचं अशा पद्धतीनं बटन दाबावयाचं आहे. ही झाली पहिली मशीन. ही आहे दुसरी मशीन. यामध्ये प्रथम क्रमांकाला स्काय ब्ल्यू कलर, आभाळी कलर मध्ये ज्यांचं चिन्ह आहे सन्माननीय धर्मेंद्र सिंह विक्रम सिंह चौहान. समोर त्यांचा फोटो आहे, त्यांच्या समोर कमळ आहे, जे की आमचं चिन्ह आहे, आपलं चिन्ह आहे. अशा पद्धतीनं हे दोन्ही मशीनवर 4 कमळ असतील. अशा पद्धतीनं आम्हाला येणाऱ्या दिनांक 15 रोजी आपण सगळ्यांनी फक्त आणि फक्त 4 कमळ बघत, 4ही कमळ दाबत आम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सेवेमध्ये रुजू करायचं आहे, संधी द्यायची आहे आणि आमच्या हाताशी पकडून चौघाकडून या भागातला विकास करायचा, सेवा करायची. आज या कार्यक्रमानिमित्त, हे आव्हान करण्यानिमित्त ही आपली एक बैठक ठेवलेली आहे, कॉर्नर सभा ठेवलेली आहे. यामध्ये आवर्जून ज्यांचा आम्ही येण्याच्या अगोदर आपल्यासोबत संवाद झाला, मनोगत झालं, आपल्या विचारधारेला, आपल्या देशापासून गल्ली ते दिल्लीपर्यंत असलेली सत्ता विकास करण्याकरिता, या विचारधारेकरिता या आपल्या परिवारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आपल्यामध्ये सहभागी झालेले, परिवाराचा भाग झालेले सन्माननीय माजी नगरसेवक आदरणीय महादेवजी बरुले साहेब, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे मंडळाध्यक्ष सन्माननीय काकासाहेब चौगुले हे देखील उपस्थित आहेत. आणि खरंच सन्माननीय आमचे मेजर भोसले साहेब, मी ज्या वेळेस महानगरपालिकेत गेले, भोसले ताई आवर्जून सांगते, मला बळ कुठून मिळत होतं. खरं तर पायऱ्या चढत जेव्हा मी वरी जायचे, हे बरोबर पायऱ्या उतरत खाली आलेले असायचे. माहित नाही ते मध्ये किती वेळ असायचे, बाहेर किती वेळ असायचे, पण मी जेव्हा तिथं जायचे हे वरून आलेले असायचे. आणि मला एकच शब्द असायचा, ताई, ह्या 3 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये जेव्हापासून आमचा चांगला परिचय झाला, ताई तिकडे फिरकायचं सुद्धा नाही तुम्ही, आम्ही हो ना, तुम्ही कुठेही इकडे काम करत राहा. महापालिकेचं काही काम असलं भोसले साहेबाला सांगा, प्रभागात काही असलं भोसले साहेबाला सांगा. त्यांचे हे 2 शब्द मला तेवढं बळ देत होते की मी पुढे जाऊन कमिशनर मॅडम समोर बसून, मॅडम ते माझ्या भागातलं काम झालं पाहिजे, मला कॉन्फिडन्स वाढवत होते. ते त्यांचे 2 शब्द माझ्यासाठी खूप मोठं बळ होतं. खूप धन्यवाद. त्या 2 शब्दांनी आज पुन्हा मला ही संधी मिळालेली आहे. या ठिकाणी 2017 पासून ज्यांनी खरंच मला रुपेश भैया आणि त्याचे मोठे बंधू आणि टीम, आमचे महादेवजी बिराजदार साहेब, मी ते त्याला सनम म्हणते, त्याच्यानं ते लवकर सनम लवकर येते, पण ते महादेवजी बिराजदार साहेब, ह्या सगळे युवा टीमचं त्यावेळेस सुद्धा माझ्या समवेत माझे त्यावेळेस सहकारी विशाल भैया जाधव होते, शिवकुमार गवळीजी होते आणि ताई पण त्यावेळेस होत्या. परंतु काय खूप कमी फरकाने ताईची सीट गेलेली होती, तो आता भरून काढायची वेळ आलेली आहे. पण ह्या सर्व टीमनी, युवा टीमनी अजूनही मला ते स्मरणात आहे. अगदी इथे असेल, मला वाटते पलीकडे आपले नरसिंग मामा, त्यांच्या घरासमोर भोसले साहेब, तिकडं मोठी बैठक कॉर्नर सभा झाली आणि ती सभाच आम्हाला एक विजयाची सभा ठरली होती. तिथून मिळालेला आशीर्वाद, शुभेच्छा, तो जोश आणि तुम्ही चालत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणणारं ते आश्वासन
मग आम्हाला जर कुठून मिळालं असेल तर त्या सभेत बसून आणि तुम्हा सगळ्यांकडून मिळालेलं होतं. त्यामुळं सनम भैया त्यावेळेसपासून आजपर्यंत दिलेल्या साथीबद्दल तुमचे व सगळ्या टीमचे खूप आभार मानते. या ठिकाणी